मंडळी, उन्हाळ्यात शरीर पटकन थकायला लागतं, कमजोरी येते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. म्हणून आज मी तुमच्यासाठी एक खूपच पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी घेऊन आली आहे. आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचे पौष्टिक लाडू आणि खास म्हणजे जरा सुद्धा साखर न वापरता फक्त 2 चमचे तुपात आज आपण हे लाडू बनवणार आहोत. यामध्ये मी भोपळ्याच्या बिया देखील घातलेल्या आहेत, त्यामुळे हे लाडू अजूनच पौष्टिक बनतात. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया मूग डाळीचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे. नमस्कार, मी प्रणीता किचन विथ प्रणीतामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतकी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून यामध्ये काही घाण असेल, धूळ असेल किंवा मग पावडर लावलेली असेल तर ती निघून जाण्याकरता आपण पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत. डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यातील पाणी आपल्याला निथळवून घ्यायचं आहे. त्याकरता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. त्यावरती अशी जाळी ठेवून त्यामध्ये आपल्याला ही डाळ ठेवायची आहे आणि त्यातील पाणी पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे. किंवा मग ही डाळ तुम्ही धुतल्यानंतर उन्हामध्ये वाळवून घेतली तरी देखील चालेल. आता ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये ही डाळ घालून आपण सुरुवातीला 5 मिनिटं मोठ्या आचेवर ही डाळ भाजून घेणार आहोत. कारण ही थोडी ओलसर आहे, त्यातील ओलावा निघून जाण्याकरता मोठ्या आचेवर 5 मिनिटं आपण ही डाळ भाजून घेणार आहोत. थोडीशी कोरडी झाली 5 मिनिटानंतर की लगेच आपण गॅसची आच लहान करणार आहोत आणि मंद आचेवर 10 मिनिटं ही डाळ भाजून घेणार आहोत. हलकेसे डाग येईपर्यंत, खमंग होईपर्यंत आपण ही डाळ भाजून घेणार आहोत. आयुर्वेदामध्ये 11 सुपरफूड्स सांगितलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ही मुगाची डाळ. या डाळीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच ही डाळ पचायला सुद्धा हलकी आहे. भरपूर प्रथिनं, फायबर असतं या डाळीमध्ये. आता इथे मी ही डाळ हलकेसे डाग येईपर्यंत आणि खमंग होईपर्यंत भाजून घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला पूर्णपणे थंड होण्याची वाट पाहायची आहे. त्याकरिता इथे मी पुन्हा या जाळीवर ही डाळ पसरवून घेणार आहे आणि गार करून घेणार आहे. जर का ही डाळ आपण एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवली तर या डाळीला पुन्हा पाणी सुटू शकतं. आता ही डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये ही डाळ घालून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक वाटायचं नाही, थोडंसं रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे. आता इथे मी ही डाळ वाटून घेतलेली आहे. आता लगेच आपण लाडूचं मिश्रण बनवायला घेऊया. त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये सुरुवातीला 1 चमचा इतकं साजूक तूप घालणार आहे. तूप छान गरम झालं आणि विरघळलं की यामध्ये आपल्याला मिक्सरला वाटून घेतलेलं डाळीचं पीठ घालायचं आहे. आता हे पीठ खमंग होईपर्यंत, त्यातील कच्चेपणा जाईपर्यंत, सुवास सुटेपर्यंत आपण मंद आचेवर छान असं भाजून घेणार आहोत. आता 10 मिनिटानंतर यामध्ये मी आणखी 1 चमचा साजूक तूप घालणार आहे. असं थोडं थोडं करून तूप यामध्ये घालायचं आहे. जर का सुरुवातीलाच आपण जास्तीचं तूप घातलं असतं तर सर्व तूप या डाळीच्या पिठाने शोषून घेतलं असतं आणि मग हे लाडू फार तुपकट झाले असते. आता यामध्ये मी थोड्याशा भोपळ्याच्या बिया घालणार आहे. या बिया देखील आपल्याला या पिठासोबत छान असा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. भोपळ्याच्या बिया देखील शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये झिंक, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतात. एकूण 15 मिनिटं इथे मी पीठ भाजून घेतलेलं आहे. छान असं खमंग आपलं हे डाळीचं पीठ भाजून झालेलं आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये मी अर्धा वाटी इतकं बारीक किसलेलं गूळ घालणार आहे. आता हा गूळ आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे. हे मिश्रण गरम आहे, त्यामुळे हा गूळसुद्धा लगेच विरघळला जातो. आता यामध्ये मी पाव चमचा सुंठ पावडर, पाव चमचा वेलची पावडर आणि आज मी इथे गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे थोडंसं जायफळ किसून घालणार आहे. आता पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे.
इथे आपलं हे लाडूचं मिश्रण बनवून तयार आहे. थोडंसं कोमट झालं की लगेच आपण ह्याचे लाडू वळायला घेणार आहोत. त्याकरिता इथे मी एक खोलगट पळी घेतलेली आहे, म्हणजे एकाच मापाचे लाडू बनवून तयार होतात. इथे तुम्हाला हव्या त्या आकाराचे लाडू वळून घेऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता एका हाताने सुद्धा आपल्याला लाडू छान असा वळता येतो, इतकं आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे. इथे आपला पहिला लाडू वळून तयार आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. जर इथे लाडूचं मिश्रण फार कोरडं वाटत असेल किंवा तुम्हाला लाडू वळता येत नसतील तर यामध्ये आणखी एखाद चमचा तूप गरम करून घाला, म्हणजे लाडू छान वळता येतील. इथे आपला दुसरा लाडू देखील बनवून तयार आहे. अशा प्रकारे इथे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. आपले पौष्टिक मुगाच्या डाळीचे लाडू बनवून तयार आहेत. एक लाडू मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. बघा, टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.